दुर्दैवी घटना आहे। मी आज अनायसे वर्धेमध्ये असतानाच मला या घटनेची माहिती मिळाली की या ठिकाणी आग लागलेली आहे। ही घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला। या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या पाठवल्या आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, पण जी आग लागली हे काही फार मोठी घटना आहे। म्हणजे ही घटना फार सिरियस घ्यावं लागेल, कारण भंडाऱ्याचा विषय मागच्या वेळेस झालेला असताना त्या ठिकाणी जीवितहानी झाली। या ठिकाणी येऊन पाहिलं असताना फायर एक्स्टिंग्विशन जे आहे हे निकामी आहे, स्प्रिंकलर जे आहे ते सुद्धा निकामी आहे। त्या स्प्रिंकलरनी या ठिकाणी ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस काम केलेलं नाही। इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं आहे की नाही याचीसुद्धा मी आता चौकशी करणार आहे। पालकमंत्री साहेब आता कुठेतरी दौऱ्यावर गेलेले असताना त्यांचासुद्धा मला फोन आला। त्यांनी सांगितलं की राजू या ठिकाणी जाऊन बघ। लगेच मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी डेप्टी डायरेक्टर शंभरकर साहेबांची भेट घेतली, सिव्हिल सर्जन वाघ साहेब आहे, SDO साहेब जे आहेत त्यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे। या ठिकाणचे तहसीलदारसुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। या सगळ्या घटनेचा मी माझ्या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की या ठिकाणी अशी घटना जी झाली ही घटना घडायलाच नको होती। अधिकारी काय करत होते? फायर एक्स्टिंग्विशन ऑन वर्किंगमध्ये आहे की नाही हे बघायला पाहिजे होतं। या ठिकाणी इतकं मोठं हॉस्पिटल आणि जर का ते पाईप लागलेले आहे आणि त्या पाईपमध्ये पाणी नाही आहे तर हे कुठल्या कामाचं? म्हणून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेशसुद्धा पालकमंत्री साहेब या ठिकाणी देणार आहे आणि मी सुद्धा या घटनेचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारणार। अर्थाने शासन या ठिकाणी या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देत असते। हे सगळं या ठिकाणी काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम आहे की जो शासनाचा निधी आहे तो पुरेपूर उपयोग होतो की नाही, उपयोगात आल्यानंतर ज्या कामासाठी तो निधी आणला गेला ते काम व्यवस्थित झालं की नाही, ते वर्किंगमध्ये आहे की नाही हे पाहण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांचं आहे। आता हे सगळे विषय समोर आले की ह्याच्यामध्ये कोणाची शेकल्या जाईल हे काही सांगता येणार नाही। जोपर्यंत आता ते डॉक्युमेंट समोर येणार नाही तोपर्यंत याच्यावर काही बोलण्यात फायदा नाही।